झी मराठी, चर्चाही होणारच। भारतीय संविधान व धर्मनिरपेक्ष मूल्यांवर होत असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षानं ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शरदचंद्र पवार गट यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला। इथून पुढे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचं मत ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं। मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार कार्यालयात हा जाहीर पाठिंबा देण्यात आला। शरद पवार यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे, सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅक पॅन्थर पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्लॅक पॅन्थर पक्षातील युतीची अधिकृत घोषणा केली। पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार ह्या देशाचे नेते असून ते पुरोगामी विचारांचे आहेत। शिव फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित राजकारण त्यांनी केलं। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना घेण्यात आला। महाराष्ट्रात महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाला। पवार साहेबांनी नेहमीच तळागाळातील बहुजन समाजाला सोबत घेऊन कार्य केलं। आतापर्यंत धर्मांध व जातीयवादी शक्तींनी मागासवर्गीय व बहुजन समाजाच्या मतांची विभागणी करून मोठं नुकसान केलंय। हे नुकसान टाळण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नसल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं। यावेळी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अजय कुमार कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे, चंदगड तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर।